आंघोळीचा आहे का तपास होय ग? आणि लावती लिपस्टिक हा. तुलाच लागून सर सर बसायची एक लात तुझ्याच पोटात उठवायच्या नादात उठ बाब्या. आता सकाळचे बघा 6:30 वाजत आल्यात आणि ऊन पण एवढं पडलंय. आता शिक सूर्य बघा उगवलाय. किती वेळ झालं मी उठले आणि सूर्य काय उगवलेला नव्हता. तर बघा मुलांची शाळा भरत होते त्या टायमाला मी उठायचे. 6 वाजायला लागले की सूर्य उगवायचा आणि आता किती टायमिंग होता आलाय तरी पण सूर्य उगवला नव्हता. आता शिक उगवलाय. मस्त असं थंड थंड वातावरण आहे बघा. घरामध्ये खूप उकडते पण बाहेर आता थोडी थंड हवा सुटली म्हणून राहतो मी बाहेर येऊन बसलो होतो थोड्या वेळ हवेला. काल एक छोटी मी रील टाकली होती त्याच्या खाली भरपूर कमेंट आल्या बघा. खूप जणांनी लाईक पण केलं. त्याच्याबद्दल मनापासून मी हृदयातून तुमची आभारी. सर्वांना गुड मॉर्निंग. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघा आज मी 4:45 उठले होते. दुर्गा उठली होती म्हणून पाणी पिण्यासाठी आणि ती पाणी पिलीच नाही बघा. आणि मला म्हणायला लागली की मला पाणी झोपून प्यायचं. तिला म्हणलं तू उठून पाणी पी, नाका तोंडात पाणी जाईल. लागली रडाय. ह्यांनी खवळले, ती पाणी पिलीच नाही. मग तशीच झोपली. ती अजून उठलीच नाही बघा. पाणी झोपून प्यायचं म्हणलं पे तुला झोपून प्यायचं. ह्यांनी म्हणलं दे तिला प्यायचंय तर. मग कुठं पिती, टोपून उघडलं अशी खांद्या बाटली ठेवली आणि पाणी पिले नाही. ह्यांनी खवळले, झोपली. मग मग उठले परत. कुठं झोप लागते. झाडून हे काढलं, भांडे घासले इकडं आणि मस्त अशी थंड पाण्याने आंघोळ केली बघा. आणि आता म्हणलं चला स्वयंपाक करायच्या आधी, बनवायच्या आधी म्हणलं आपली देवपूजा करून घ्यावा सकाळ सकाळ. मस्त असे तेवढंच घरात पण प्रसन्न वाटतं. लय दिवसातनं लवकर उठले सुट्टी लागल्यापासून शाळेला. तर म्हणलं चला घ्यावा देवपूजा करून. म्हणतात ना सकाळच्या पारी घरामध्ये लक्ष्मी येते. हे खरं आहे बघा. तर सगळं घरी स्वच्छ असलेलं चांगलं असतं हे. आणि तसंच बघा मी रात्री भांडी घासली नव्हती. मी उठलं भांडी घासली आता. तर म्हणलं असू द्या. तरी 6च्या आधीच भांडी घासली. भरपूर वेळ झाली मी उठलेली. घेते देवपूजा करून. पाणी घेतलं इकडं. ह्या बाटलीमध्ये आहे गंगाजल. देवाला गेलतो त्या टायमाला आणलं होतं. ह्याला खूप पवित्र मानलं जातं. तर काल दुपारपासून मुलांकडनं जरा इकडं तिकडं घरात लागत झाली होती म्हणून सगळ्या देवांवरती पाण्यामध्ये टाकून घ्यावं म्हणलं ही गंगाजल. आणि घरामध्ये पण सगळीकडे पाणी शिपडलंय आणि झाडून घेतलंय. तर इथं देवा लावून घेतला देवपूजा करण्या अगोदर. तर मस्त अशी देवपूजा करून झाली माझी. आणि 2-4 दिवस फुलं होती देवापुढे मांडायला पण आज काय फुलंच नाही. तर 2-3 दिवस फुलं ठेवून देवापुढे संपवून टाकली. आज बिना फुलाचं कसं तरी वाटायला लागलं. एकदा सवय पडली ना ती नसल्यावर एखादी वस्तू बघा ती मनच लागत नाही, करमत नाही. ते असल्याशिवाय आता मला फुलं दुसरे आणावं लागतात. मंडईला गेल्यावर कधीतरी रांगोळीचा छाप पण उमटून घेतलाय. तर चला देवपूजा करून झाले बघा. आणि पहिल्यांदा मी आंघोळ झाली की हळदी कुंकू लावत असते. तर म्हणलं आज चला देवपूजा करून घेतल्यानंतर आपलं हळदी कुंकू लावून घ्यावा. तर मला हळदी कुंकू खूप आवडतं पण देवपूजा करायच्या आधी कसं लावावं म्हणलं म्हणून सकाळ सकाळ देवपूजा करून घ्यायची होती. म्हणून आपलं म्हणलं देवपूजा झाल्यानंतर स्वतःला हळदी कुंकू लावावं. तर असं आता घेते तुळशीला पाणी होतं. कसलं भारी वाटतंय सूर्याचा प्रकाश आणि तुळशीला इकडं पाणी घालून उदबत्ती लावली त्याचा सुगंध आणि पक्ष्यांचा किलबिलाट. देवपूजा करून झाली आणि आता म्हणलं चला वांग्याची भाजी बनवा आणि थोडीशी रेसिपी तुम्हाला पण शेअर करावं. खूप दिवसातनं खरं वांग करायला लागले तर चला म्हणलं दाखवा थोडं वेगळ्या पद्धतीने. पण त्याला नाही कोथिंबीर त्याच्यामुळं मला काय करावं ते कळना झाले. बघू आता करायचं का नाही का दुसरंच बनवायची भाजी ती आता मलाच माहिती नाही. तर चला दाखवते मी वांग्याची भाजी कशी करणार आहे आणि काय काय सामान घेतलं ते. पहिल्यांदा टाकलं शेंगदाण्या भाजण्यासाठी बघा कढईमध्ये थोडं कडक भाजून घ्यायच्यात. आणि लय करपायचं पण नाही लय कच्चं पण नाहीत बघा. तर मला करायचं सुक्कं वांग म्हणून मी तर सामान घेतलं या वांग बनवण्यासाठी. खारं वांग करायचं. त्याला खारं वांग म्हणतात. खोबरं लसूण जिरे आणि कढीपत्ता एक घेतलाय. आणि आता म्हणलं कोथिंबीर तर नाही आहे बघा म्हणून माझं तर काय असं आहे आणि तसं नाही असं चाललंय. कसं पातळ बनव का सुक्कं बनवते कळना कोथिंबीर नसल्यामुळे. आणि एव्हरेस्ट पुढे घेतली चिकन मसाला हे. आणि घरकुलची पुढे पाहिजे होती खरं तर मला म्हणजे त्या गरम मसाला असतो ना ते नाही म्हणून मी चिकन मसाला घेतलाय. मला त्या खऱ्या वांग्यात टाकायचं होतं सुक्या भाजीमध्ये. तर इथं मी आता पापड्या भाजून घेणार आहे. अद्रक पण घेतलंय थोडंसं चव येण्यासाठी भाजीला. तर आता मी इथं वांगी घेतल्या चिरून. आपण आडवी एक साईडनं चिरतो आणि उभ्या साईडने एक चिरतो बघा. मी अजून दुसऱ्या साईडने चिरले 4-5 फोड्या केल्या तर. आणि किडकी पण नाही तर वांगी छान
छान अशी वांगी इथं. पण भरपूर दिवस झाला आणून ठेवलेले वांगी. थोडेसे देठ बघा ते सुकायला लागले होते, देठ हे काढून घेतली. त्याच्यामुळं मला काय कळणार चव लागन का नाही वांग्याची. ह्याच्या आधी पण 2-3 वेळा भाजी केली वांग्याची. कंटाळा आला खाऊन खाऊन भाजी तीच. तर शेंगदाणे भाजून घेतले आणि वांगे पण चिरून घेतले बघा. तर इथं बघा आपण टाकलंय खोबरं भाजण्यासाठी, म्हणजे तळण्यासाठी बघा. मला खोबरं तळून घ्यायचं होतं आणि इथं पापड्या बघा तळाय घातला. आता तुम्ही म्हणता ताई खोबरं तळायला एवढं मोठं तेल का? तर तसं नाही, मला पापडी तळायची म्हणून मी खोबरं ह्याच्यामध्ये तेलामध्ये टाकलंय भाजायला बघा. तुम्हाला सगळं सामान घेतलेलं दाखवलं, ते सगळं मी बारीक करून घेतलं बघा. आणि मला ते वांग्यामध्ये भरायचं होतं. मसाला हे सगळं मिसळून, हळद मिसळून, मीठ मिसळून आणि सगळा कूट एकत्र करायचा होता. पूर्णपणे मसाला खालून घ्यायचा होता, तसं वांगं भरून करायचं. पण मी तसं काहीच केलं नाही बघा. वांग्यामध्ये कूट पण भरला नाही, डायरेक्ट मसाल्यामध्ये टाकलं तर तेलामध्ये परतायला. असं नुसतं तेलामध्ये परतून मला वांगी सुकी बनवायची होती. त्याला खरा वांगा म्हणतात, पण त्याच्यामध्ये मी कूट पण भरलेला नाही, कारण ते वांगे भरपूर दिवस झाला आणून ठेवलेले आणि ताजी वांगी असली ना चव पण छान लागते. म्हणून मी आता पाणी ओतून घेतलंय बघा वांग्यामध्ये. चांगलं वांगं परतून घेतल्यानंतर आणि आता मीठ टाकायचं आहे ह्याला. थोडं बारीक गॅसवरती शिजवून घ्यावं लागणार आहे. आता अजून तर काय कुठे टाकलं नाही आहे बघा. आणि इथं बघा मी कूट पण घेतलं आहे कुटून आणि मीठ घेतलं आहे चवीनुसार टाकण्यासाठी भाजीमध्ये. आणि सामान कुटताना मीठ टाकलं होतं. हे खोबरं बघा मी भरपूर घेतलं होतं, कारण मला ते वांगं भरून करायचं होतं. पण मी आता पातळ भाजी बनवली वांग्याची आणि ती कॅन्सल केलं आहे बनवायचं. तर तुम्ही नक्की सांगा भाजी कशी होती. आणि मी खोबरं बघा तळून घेतलं. खोबरं तळून घेतल्यानंतर तेल उतरतं खोबऱ्यात बघा कुटल्यानंतर, आणि तीच तेल आता भाजीमध्ये मस्त असं उतरलं आहे बघा झणझणीत. तर झालं बघा माझा स्वयंपाक करून. आज 8:30ला स्वयंपाक बनवून झाला आणि आता चपात्या बनवून झाल्या. इकडं तर भाजी बघा तुम्हाला माहिती केलेली. तर सगळं करायची होती वांग्याची भाजी वेगळ्या पद्धतीने आणि केली दुसरी. जाऊन द्या, तुम्हाला तर दाखवते. इकडं भात पण शिजत आला. इकडं भात शिजाय टाकला होता बारीक गॅसवरती आणि भात पण शिजून तयार झाला. झाकण ठेवलं होतं भात वापरण्यासाठी, म्हणजे मऊ होतं. आणि दुर्गा माऊ उठली, मी चपात्या करत होत्या त्या टायमाला. आणि इकडे ये ना मम्मी, इकडे ये ना मम्मी. बर्फ झालेलं पाण्याची बॉटल नेली तिकडं, मला हाका मारते तिकडंच. आणि हे बघायची नाटकी उठल्या आंघोळीचा आहे का तपास होय ग. आणि लावती लिपस्टिक. कशाला लावती? आणि मी देना म्हणून लागली ओरडायला, मला देणार मला देणार. नाही तोंडात जायची, इन्फेक्शन होईल की तुला. मला ढकलू नको. हो कशी करते हे का. हे पारूसा ठोंब्या. तर पप्पा संग लावली असती हिला आंघोळीला, पण पप्पा करतात रोज थंड पाण्याने आंघोळ. आम्ही सगळेजण थंड पाण्याने आंघोळ करतो. हिला पण मी थंड पाण्यानेच कधी कधी घालते, पण कधी 11च्या पुढं, कारण टाकीतलं गरम पाणी येतं ना. सकाळ सकाळ नाही घालत. मग ह्याच्यासाठी सकाळ सकाळ आंघोळ करायची म्हणली ना हिला, तर मग ह्याच्यासाठी पाणी तापावं लागतं कोमटभर. होय कोमट असं. तर असू द्या, चपात्या पण बनवून झाल्या, पापड पण तळून घेतलं. आज काय भाकर केली नाही. ह्यांनी काय त्या अर्धीशी भाकर खाल्ल्याने करतात आणि बाकीचे तशीच ठेवतात. उगं त्या भाकरी करायच्या आणि उगं शिळा पडतात. झालं बघा. आणि इकडं भांडी पण घासून झाली, 2दा भांडी घासून झाली. आता कपडे धुवायचे आणि फरशी पुसायची. आणि रात्री पण बाहेर गेलतो, तो पण एवढा ह्यात दाखवते तुम्हाला. तो पण पहा. काय ग तुझं बडबड लावलंय? हे पुसायला चल चल, हे पुसायचं कापड. जाईन तोंडात. हातानेच लावली, तिला आली पण लावायला. बघू आली कशी लावली तू. कस काय लावली हातानेच? बिन बघता लावली ना आरशात? आरशात बिन बघता लावली का नाही? तिला दिसत नाही एवढं कपाटाच्या आरशामध्ये. अंदाजीच लावते आपली बोटाने. बघ इकडं राधू कशी झोपली, मोबाईल बघून झोपली. पहाट उठली होती. 4:45ला उठली आणि 6:15ला झोपली. फोन बघून दात घासून झोपली. होय व राधू दात घासून झोपली. तिला म्हणलं चल माझ्या बरं आंघोळ करायला, नाही आली. आणि हा ओम, ए उठा की, किती वेळ झाला झोपताय, उठ ओम. आय हाय का कशाची काळजी? स्वयंपाकाची काळजी आहे का कशाची आहे? उठायचं, दात घासायचं, खाल्लं तर खाल्लं, नाही तर लगेच सायकल घेऊन पळायचं खेळायला. उठव दादाला, हे लय भारी उठवते पोरांना. ए हाका मार, हाका मार दादाला, हाका मार चल. दादा म्हण की.
घ्या माव. उय, तुलाच लागून सर सर बसायची एक लात तुझ्याच पोटात. उठवायच्या नादात उड बाब्या.